अतिवृष्टी नुकसानीबाबत महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात केंद्राला अहवाल पाठवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर प्रस्ताव पाठवल्यानंतरच केंद्रीय पथकाकडून पाहणी, मदत व पुनर्वसन विभागाचं स्पष्टीकरण। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत। 5 सदस्यीय चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार, 60 दिवसात अहवाल सादर करणार। जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। राज्य निवडणूक आयोगाने 4 डिसेंबरला बोलावली महापालिका आयुक्तांची बैठक। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोग भूमिकेवर ठाम। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। तर निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी नाराजी केली होती व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा। खासगी कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारणा। नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार। बोगस IAS कल्पना भागवतचे अनेक कारनामे समोर। राज्यसभा पद्मश्री मिळवून देते असं म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक। नागपूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह कल्पनाच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना पोलिसांची नोटीस। खासदार नागेश आष्टीकरांनी कल्पना भागवतला 1,45,000 रुपये दिल्याचं समोर। आष्टीकर आणि बोगस अधिकारी कल्पनाचे चॅट्सही व्हायरल। आईच्या उपचाराचं कारण सांगत कल्पनानं पैसे उकळले। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याच्या कामाचा शुभारंभ। TBM लॉन्चिंग कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र। दक्षिण मुंबईतील प्रवास होणार सुपरफास्ट। सिंधुदुर्गातील सावंतवाडी राडा प्रकरणात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। भाजपच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, नीता कविटकर यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हे। रायगडमधील राडा प्रकरणी भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंवर गुन्हा। राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। महाडमधील मतदान केंद्रावर शिवसेना आणि राष्ट्रवादीत झाला होता राडा। सयाजी शिंदेंच्या नाशिक तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील भूमिकेचा अजित पवारांकडून समर्थन। सामोपचारानं तोडगा काढायला हवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। मुंबईमध्ये आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट। महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून टूर सर्किटचं आयोजन। पर्यटक आंबेडकर अनुयायींसाठी निशुल्क टूर सर्किट। अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू। पारनेरच्या किन्ही गावाजवळ शेतात काम करताना महिलेवर हल्ला। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। पुण्यामध्ये बिबट्याची दहशत कायम। जवळपास 5 ते 6 ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार। शिरूरमध्ये शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला, तर आंबे गावात एक बिबट्या जेरबंद। आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली। 9 फेब्रुवारीपासून भराडी देवीचा उत्सव। या आंगणे कुटुंबियांकडून यात्रेची तयारी सुरू। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना दिलासा। राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत वाढवली। 15,631 पदांसाठी पोलीस भरती। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शासकीय रुग्णालयाला पार्थिव दान करण्याचा निर्णय।
DRDOची मोठी कामगिरी, फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी, निवडक देशांच्या यादीमध्ये आता भारताचाही समावेश. अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा बहारीनमध्ये शुभविवाह. 4, 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा. पवार पाटील कुटुंबाकडून लग्नासाठी 400 जण निमंत्रित. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा वनडे सामना. रायपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेची परीक्षा. टीम इंडियाला वनडे मालिका जिंकण्याची संधी. भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 90.13 वर. सर्वसामान्यांच्याही खिशाला फटका बसण्याची शक्यता.